आज समता सोशल संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण या संदर्भामध्ये एक उपक्रम वृक्षारोपणाचा आम्ही या ठिकाणी या सेक्टर 26 तळोजा या संविधान वनामध्ये करत आहोत। खरं तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या फाउंडेशनचं नाव आहे समता संकल्प फाउंडेशन, जी भारतीय संविधान जनजागृती आणि या सगळ्या विषयामध्ये काम करणारी संघटना आहे। आणि आमचा उपक्रम या संविधान वनामध्ये होत आहे। भविष्यामध्ये या ठिकाणी चांगलं महाविद्यालय उभं राहणार आहे आणि त्या संविधान वनामध्ये संविधानाला मानणारे लोक या ठिकाणी वृक्षाचं रोपण करत आहेत आणि हे वृक्ष तर बहरतीलच, पण या जागेमध्ये जी शिक्षण संस्था उभी राहणार आहे ती देखील या ठिकाणी चांगलं काम करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे। आणि आजचा दिवस आम्ही निवडण्याचं कारण आहे की 26 जुलै 2005 रोजी आपल्या मुंबई आणि संपूर्ण MMRDA रिजनमध्ये एक मोठा महापूर आलेला होता, खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्याची देखील एक आठवण त्या ठिकाणी जे काही बळी गेलेले होते त्यावेळेला त्या सगळ्या त्या मृतात्म्यांना एक थोडंसं श्रद्धांजली म्हणून देखील एक त्यांच्या नावाने देखील या ठिकाणी वृक्ष आपण लावू शकू का। आणि 26 जुलै आणि शेवटी हे वर्ष देखील 2026 हा एक त्याच्या मागचा उद्देश होता। आणि त्याचबरोबर समता सोशल संकल्प फाउंडेशनचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत। आमच्या संचालिका सरिता वाडेकर मॅडम आहेत, संचालिका प्रिया मोरे आहेत, आमचे समितीचे सदस्य राहुल मोरे आहेत, वाडेकर आहेत, त्याचबरोबर आमचे राज दाभाडे आहेत, तुषार कांबळे आहेत। आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजयभाई पवार आहेत, त्या ठिकाणी श्रीकांत वाघमारे म्हणून आहेत, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। आणि बरीच मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये येत आहेत। पावसामुळे अनेकांना उशीर होत आहे यायला आणि या विभागाचे नगरसेवक हरीश कैनी आलेले आहेत ते या ठिकाणी। आणि विशेषतः हा कार्यक्रम जो आहे हा एक निसर्गाच्या पर्यावरणाच्या जो काही समतोल बिघडलेला आहे तो कुठेतरी त्याच्यामध्ये हातभार लावून आपण एक त्या उपक्रमाला देखील साथ द्यावी या उद्देशातून हा कार्यक्रम घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार चालणारी ही संघटना या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये अनेक वेगळे उपक्रम राबवणार आहोत आणि आमच्या सर्व सदस्यांची एक एकत्रित भेटीगाठी देखील होणं गरजेचं होतं की जेणेकरून आपले पुढचे कार्यक्रम देखील आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत। या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक हरीश केनी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर हा कार्यक्रम आम्ही बऱ्याच वेळापासून चालू केला सर आणि या ठिकाणी अनेक वृक्ष लावून घेतले। तुम्ही येणार, आम्ही तुमची वाट बघत थांबलो की तुमच्या हस्ते देखील एक वृक्ष लावून घ्यावा आणि तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ही सगळी मंडळी गडकरी वगैरे तळोजा भागातील आपले सर्व बौद्ध बांधव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सानपाड्यावरून पण आलेले आहेत सर्व। आणि ही सगळी मंडळी जी आहेत ही वृक्षारोपणाच्या हेतूने आणि एकमेकांची आपली ओळख झाली पाहिजे, सगळ्यांमध्ये मंगल मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, याच्यासाठी ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत। या ठिकाणी मी हरीश केनी सरांना या ठिकाणी विनंती करेन की आपण देखील 2 शब्द बोलावेत। या ठिकाणी समता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे डॉक्टर मोरेजी आणि त्यांचे सर्व सहकार्याच्या मार्फत आमच्या तलोजा फेज 2च्या जवळ आजचा हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या खरोखरच मी माझ्या वतीने त्यांच्या संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो। एक चांगला असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज या कॉन्क्रीटच्या जगात हे उपक्रम करणे अतिशय गरजेचे आहे। आज बघत असता सगळीकडे कॉन्क्रीट त्यामुळे काय पर्यावरणाची हानी होतो आणि आज बघा पावसाचाही प्रमाण आज मे जूनला पाऊस यायचा तो आज जुलै ऑगस्ट झाला तरी कधी येईल नाही येईल अशी काही शक्यताच नाही। हे सर्व का होते कारण आपण ह्या पर्यावरणाची हानी करत आहोत, मग झाडांची कत्तल असो किंवा इतर गोष्टी प्रदूषण करीत आहोत आपण। मग हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे आणि परत एकदा पर्यावरणाचा संतुलन राखला पाहिजे की जेणेकरून पर्यावरणाचं संतुलन बिघडलं तर नुसता मनुष्य हानी नाही होता, पूर्ण जी जीवसृष्टी आहे त्याची हानी होत चाललेली आहे
आणि हे सर्व कुठेतरी थांबवायचं असेल तर हे सर्व उपक्रम आपल्याला घेणे क्रमप्राप्त आहे, कारण आपला जीवन ही ह्या पर्यावरणावरच आहे आणि हे पर्यावरणच आपण जर टिकवला तर आपल्याबरोबर इतर ज्या जीवसृष्टी या सजीव या पृथ्वी तलावर जगत आहे त्यांचाही जीवन सुकर होईल. आणि नक्कीच आपल्या संस्थेमात्र एक चांगला उपक्रम आहे. आपण या ठिकाणी झाडे लावण्याचं काम केलं आहे. झाडेबरोबर आपले इतरही संस्थेमार्फत एक चांगल्या प्रकारचे उपक्रम होत आहेत. या सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या संघटनेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि मोरे साहेबांचा खूपच काम चांगलं आहे आणि झाड जगला तर आपण जगू हे सर्वांना असंच काम केलं पाहिजे. आणि मोरे साहेबांना आणि त्यांच्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.